दिलेल्या आकृतीमधून जास्तीत जास्त किती चौकोन मिळतील या प्रश्नांसाठी एकूण 3 प्रकारच्या आकृत्या दिल्या जातात. पहिल्या आकृतीमध्ये सरळ चौरस असतात. त्यामध्ये आडव्या चौरसांची संख्या मोजावी, उभ्या चौरसांची संख्या मोजावी. आडव्या चौरसांची 1 2 3 4 5 अशी संख्या येथे आहे आणि उभ्या चौरसांची 1 2 3 4 आहे. पहिल्या ओळीची बेरीज करावी, दुसऱ्या ओळीची बेरीज करावी आणि आलेल्या बेरजेंचा गुणाकार करून 2ने भागावे. इथे 15 गुणिले 10 150 भागिले 2 75 चौकोन मिळतील. दुसऱ्या आकृतीमध्ये एका आयतात अनेक त्रिकोण आहेत. यापासून मिळणाऱ्या चौकोनांची संख्या काढण्यासाठी n(n-1 भागिले 2) हे सूत्र वापरावे. n म्हणजे त्रिकोणांची संख्या. त्रिकोणांची संख्या 10, 10 - 1 9, 10 गुणिले 9 बरोबर 90 भागिले 2. याचं उत्तर 45 म्हणजे या दुसऱ्या आकृतीतून जास्तीत जास्त 45 चौकोन आपल्याला प्राप्त होतील. तिसरी आकृती वरील आकृतींपेक्षा भिन्न आहे. याच्यामध्ये आपल्याला एक चौकोन असणाऱ्या आकृत्या शोधाव्या लागतील, जसे ए आणि डी आहेत. त्यानंतर 2 आकृतीपासून बनणारे चौकोन शोधावे लागतील. ते याच्यामध्ये 3 आहेत, ए अधिक बी, बी अधिक सी आणि डी अधिक ई. तर एकापेक्षा अधिक म्हणजे 3 आकृत्या मिळून बनणारे चौकोन 4 आहेत. ए अधिक बी अधिक सी, डी अधिक ई अधिक एफ, ए अधिक डी अधिक ई आणि ए अधिक बी अधिक डी 4. म्हणून 2, 3 आणि 4 यांची बेरीज केल्यानंतर येणारा अंक म्हणजे 9. या आकृतीपासून आपल्याला जास्तीत जास्त 9 चौकोन मिळतील.